भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप। या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची धस मागणी करणार। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख जरांगे पाटलांच्या भेटीला। धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतली। प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, कुणाचंही मन दुखावलं असल्यास दिलगिरी, सुरेश धस यांचं वक्तव्य। राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून 3 दिवस कामबंद आंदोलन। ग्रामपंचायतीसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन केलं जाणार। भंडारा जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायती बंदमध्ये सहभागी। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या राज्यभरातील ग्रामपंचायतींचं आजपासून कामबंद आंदोलन। आजच्या सरपंच संघटनांच्या आंदोलनाला सांगली, सातारा, कोल्हापुरातील संघटना सहभागी होत नाहीत। मात्र 9 जानेवारीला या 3ही जिल्ह्यातील संघटनांनी बंद पुकारलाय। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा 1325 शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव। सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये एकूण 4078 लोकांकडे शस्त्र परवाने। कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचाही क्रीडा घोटाळ्यात सहभाग। हर्षकुमार क्षीरसागरकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत। अर्पिताच्या नावे मुंबईतही कोट्यवधी रुपयांचा फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। राज्य सरकारपाठोपाठ आशिष देशमुखांनीही सावनेरसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला। महिलांसाठी कर्करोग तपासणी, शिक्षण, आरोग्य सुधारणांची आराखड्यामध्ये नोंद। नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार। गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक आणि पतसंस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू। 31 साठी मुंबईमध्ये 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रण पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून जास्तीच्या गाड्या। गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जाणार। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असल्यानं आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या। लोकलच्या 3ही मार्गांवरती विशेष फेऱ्या चालवल्या जातील। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 11:45 पासून रात्री 1:15 या कालावधीमध्ये बंद करण्यात येणार। या कालावधीमध्ये तिकीट काढता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय। 31 साठी पुण्यामध्ये 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। 700 वाहतूक पोलीस 23 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत तपासणी करणार। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। पुण्यामध्ये राज्य सरकारच्या परवानगीनं पब, बार आणि मद्य विक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार। या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या वतीनं निदर्शनं केली जातील। यंदाच्या निवडणुकीमध्ये 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री। लोकसभा निवडणुकीत 18,22,142 लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान 31,54,710 लिटर मद्य जप्त। पुण्यामध्ये वादग्रस्त ठरलेली हायस्पिरिट क्लबची न्यू इयर पार्टी रद्द। जनजागृतीचा दावा करत पार्टीमध्ये कॉन्डोम आणि ORSचं वाटप होणार होतं। यावरून वाद पेटल्यानं पार्टी रद्द करण्याचा निर्णय। नागपुरातील पब, हॉटेलवरती पोलिसांची नजर। पब आणि बार मालक गोंधळ घालणाऱ्यांचं सीसीटीव्ही पोलिसांना देणार। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यमींना आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज। पोलिसांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी। नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट। एका प्रवाशाला मोजावे लागतात 3 ते 5 हजार रुपये। हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षाही जास्त आहेत। साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई दरबारी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी। लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंटवरती पर्यटकांना बंदी। 31 डिसेंबरच्या निमित्तानं वनविभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय।
निसर्गाच्या सानिध्यात असलेलं रावणवाडीतील पर्यटन स्थळ आज आणि उद्या बंद राहणार. पर्यटकांकडून निसर्ग आणि पशुपक्ष्यांना धोका निर्माण होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. नववर्ष स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज. पर्यटकांसाठी अनेक ठिकाणी टेंट उभारले. आदिवासी नृत्याच्या मेजवानीसह धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोटिंगचीही व्यवस्था. विदर्भातील प्रवाशांना गोव्यात जाता यावं यासाठी नागपूर मडगाव विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ. अकोला मार्गे धावणारी ही गाडी आता 1 जानेवारीपासून पुढच्या आदेशापर्यंत धावणार. आगामी वर्षामध्ये चहा महागण्याची शक्यता. भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा. चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता. 2025 मध्ये कारच्या किमती वाढण्याची शक्यता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि BMW सारख्या अनेक लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीत 2 ते 4% वाढ करणार. 1 जानेवारी 2025 पासून करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार. जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सगळ्या करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होणार. 1 जानेवारीपासून यूपीआयच्या नियमामध्ये बदल होणार. याआधी यूपीआय पेसाठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000 रुपये केली जाईल. नव्या वर्षात एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता. असं झाल्यास 7 कोटीहून अधिक ईपीएफओ धारकांना फायदा होणार. 1 जानेवारीपासून फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमामध्ये बदल होणार. बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार. या बदलांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळणार. यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती. वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार. त्यासाठी 328 कोटींच्या निधीला मंजुरी. उंजे धरणातून पाणी आणण्यात येणार असल्यानं खर्चामध्ये वाढ होणार. पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरण. पत्नी मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी. पोलीस आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार. बोरिवली आणि भायखळ्यामध्ये बांधकामांवर बंदी. मुंबईतील 286 स्टॉपवर प्रकल्पांना नोटीस. काम बंद न केल्यास MRTPनुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या आधी आजपासून तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात. शेजगृहातील चांदीच्या पलंगावर तुळजाभवानी विसावणार. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपींचा पोलिसांवर आरोप. बळजबरीनं जबाब नोंदवल्याचा आरोपी नितीन सप्रेनं सुनावणी दरम्यान दावा केला. भंडाऱ्यामध्ये उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली. धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम. या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. मागच्या 2 दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात. पारा 334 अंशांवर. तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यामध्ये थंडीचा प्रभाव कमी. मात्र हिमाचल प्रदेशात थंडीची लाट कायम असून अनेक भागात हिमवृष्टीमुळे बर्फाचे थर. हिंगोली जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. रब्बी हंगामातील पिकांना धुक्याचा फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या नांदगाव परिसरात दाट धुक्याची चादर. कांदा आणि इतर शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. त्यामुळे बळीराजा हवालदिल. महाबळेश्वरपेक्षाही उत्तम आणि गोड स्ट्रॉबेरीजचं विदर्भामध्ये उत्पादन होणार. अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठाचं मोठं संशोधन. अकोट, तेल्हारा आणि पातूरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं. विद्यापीठाचा दावा. नांदेडमध्ये अनधिकृत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी युवकाला अटक. एटीएस आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू. 2,000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपूरमध्ये पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 2,67,000 रुपये जप्त. चंद्रपूरमध्ये सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लगाम. 65 जणांवर पोलिसांकडून कारवाई. वाशिमच्या रिसोड शहरात पंचायत समितीजवळ असलेल्या एका दूध डेअरीला आणि दुकानाला आग. आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद. गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय.
वाराणसीतल्या गंगा घाटावर लेझर शोचं आयोजन. वाराणसी शहर, इतिहास आणि संस्कृतीचं लेझर शोद्वारे दर्शन. हा लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी. सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाची मनमोहक दृश्य. न्यूयॉर्कमध्ये नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सुरू. टाइम्स स्क्वेअरवर गर्दी होणार. अनेक इमारतींवर आकर्षक रोषणाई. इस्रायल आणि सिरिया या देशांच्या सीमेवरील गोलान हाईट्समध्ये बर्फवृष्टी. पर्वतांवर बर्फाची चादर. वादळामुळे टेक्सास, मिसिसिपीसह अनेक भागातील शेकडो घरांचं नुकसान, तर पडझडीमुळे काही रस्ते बंद. अमेरिकेच्या टेक्सास आणि मिसिसिपीला चक्रीवादळाचा फटका. या वादळात दोघांचा मृत्यू. अफगाणिस्तानात महिलांना नोकरी करण्यास बंदी. महिलांना नोकरी दिली तर कंपन्यांची मान्यता रद्द करणार. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकारचा नवा फतवा. पाकिस्तानमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या 68वर तर बलुचिस्तानमध्ये 27, सिंधमध्ये 19, पंजाब आणि इस्लामाबादमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद. इस्रायलचा सिरियावर पुन्हा एकदा हल्ला. राजधानी दमिश्कमध्ये शस्त्रसाठा असलेल्या भागामध्ये बॉम्बस्फोट. हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू. उत्तर गाझा पट्टीतील रुग्णालयांवरही इस्रायली सैन्याकडून हल्ले. अनेक रुग्णालयांचं मोठं नुकसान. बॉम्बस्फोटांमुळे डॉक्टरांमध्येही भीतीचं वातावरण. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील अनेक मुख्य रस्ते उद्ध्वस्त. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्यानं मातीचे ढिगारे. इस्रायली सैन्य परत येताच लेबनॉनमध्ये इमारतींच्या दुरुस्तीचं काम सुरू. बॉम्बस्फोटामुळे बेरूतच्या दक्षिणी उपनगरामध्ये सर्वाधिक नुकसान. शेकडो इमारती उद्ध्वस्त. सिरियातील एचटीएसच्या सुरक्षा रक्षकानं संशयिताला ताब्यात घेतलं. सदर संशयित मलेशियाचा नागरिक असल्याची माहिती. आद्रा शहरात त्याला ताब्यात घेण्यात आलं. युक्रेन आणि रशियामध्ये युद्धकैद्यांची देवाणघेवाण. यूईनं केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून 150 युद्धकैद्यांची सुटका. न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये 6 जणांवर गोळीबार. यामध्ये आईसह तिच्या 12 वर्षांच्या मुलीचाही मृत्यू. कॅनडातील हॅलिफॅक्स विमानतळावरील अपघातानंतर विमानसेवा विस्कळीत. घटनेचा पुढचा तपास सुरू. अपहरणाच्या वाढत्या घटनांविरोधात केनियामध्ये निदर्शनं. राजधानी नैरोबीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. हलाहीमधून अपहरण झालेल्या 7 जणांना लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी. दुबईमध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान आशा भोसलेंनी 91व्या वर्षी तौबा तौबा गाणं म्हणत हुक स्टेप केली. अभिनेता विकी कौशलनं शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.